नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मीरा भोपाळे स्वागत करते तुमचं जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण वारे हा धडा अभ्यासणार आहोत। सध्याला आपण स्टेट बोर्ड सिरीज सुरू केलेली आहे आणि स्टेट बोर्ड इयत्ता 7वी मधील 5वा धडा आहे वारे, ज्याचा आपण आज अभ्यास करणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त गरजू, मेहनती आणि जिद्दी विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, कारण स्टेट बोर्डवर आधारित आपल्याला बहुतेक प्रश्न हे परीक्षेमध्ये दिसत असतात। चला तर मग सुरुवात करूया। पृथ्वीवर हवेचा दाब एकसमान असतो का? तर नाही। जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे हवा वाहू लागते हे आपल्याला माहीत आहे आणि हेच या आकृतीमध्ये वारे या धड्यामध्ये पहिल्याच पेजवर समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे। हवेचा जो दाब असतो त्याच्या दाबाच्या फरकातील तीव्रतेचा परिणाम हा वाऱ्याच्या गतीवर होत असतो। हवेच्या दाबातील फरकात जेथे कमी असेल तेथे वारे मंद गतीने वाहतात। सर्वसाधारणपणे जागतिक पातळीवर हवेच्या दाबातील फरक जेथे अधिक असेल तेथे वारे जास्त वेगाने वाहतात। वाऱ्याच्या देखील भिन्न भिन्न स्वरूपात आढळतात। वाऱ्याचा वेग किलोमीटर प्रति तास किंवा नॉट्स या परिमाणामध्ये मोजतात। आता तुम्ही पाहाल तर आपला जे TETचा पेपर आला होता त्यामध्ये सुद्धा आपल्याला वारं कशामध्ये मोजलं जातं हे विचारलं होतं, तर त्यामध्ये या प्रश्नाचं उत्तर इथं नॉट्स आहे। त्यानंतर पृथ्वीच्या परिवलनाचा परिणाम वाऱ्याच्या वहनाच्या दिशेने होतो। उत्तर गोलार्धात वारे आपल्या मूळ दिशेने उजवीकडे वळतात, तर दक्षिण गोलार्धात ते मूळ दिशेच्या डावीकडे वळतात। आता हे या आकृतीतून तुम्हाला स्पष्ट दिसून येईल। पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे होणाऱ्या पृथ्वीच्या परिवलनामुळे त्यांच्या मूळ दिशेत हा बदल होत असतो। यावर सुद्धा आयोग प्रश्न विचारू शकतो की वाऱ्याच्या दिशेमध्ये बदल का होतो मूळ दिशेमध्ये, तर पृथ्वी ही पश्चिमेकडून पूर्वेकडे परिवलन करत असते, त्यामुळे वाऱ्याच्या मूळ दिशेत आपल्याला बदल होत असताना दिसत असतं। वारे ज्या दिशेकडून वाहत येतात त्या दिशेच्या नावाने ते ओळखले जातात। उदाहरणार्थ पश्चिम वारे, पश्चिमेकडून येणारे वारे त्याला आपण पश्चिम वारे म्हणून ओळखतो। वाऱ्याची वाहनाची दिशा, कालावधी, व्यापलेला प्रदेश, हवेची स्थिती यावरून वाऱ्याचे पुढील प्रकार पडतात, ज्यामध्ये आपण ग्रहीय वारे म्हणजे काय आणि त्याचे प्रकार शिकणार आहोत। ग्रहीय वारे पृथ्वीवर जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे वर्षभर नियमितपणे वारे वाहतात। हे वारे पृथ्वीचे विस्तीर्ण क्षेत्र व्यापतात, त्यामुळे त्यांना ग्रहीय वारे असं म्हणतात। उदाहरणार्थ पूर्वीय वारे, पश्चिमी वारे आणि ध्रुवीय वारे हे सुद्धा असेच प्रकार पडलेले आहेत। दोन्ही गोलार्धात 25 ते 35 अंश अक्षवृत्ताच्या दरम्यान असलेल्या जास्त दाबाच्या पट्ट्याकडून विषुववृत्तीय कमी दाबाच्या पट्ट्याकडे वाहणारे वारे पृथ्वीच्या परिवलनाचा व वाऱ्याचा परिणाम होऊन त्याची मूळ दिशा बदलते। उत्तर गोलार्धात हे वारे ईशान्येकडून नैऋत्येकडे, तर दक्षिण गोलार्धात हे आग्नेयेकडून वायव्येकडे वाहतात। हे दोन्ही वारे विषुववृत्ताजवळील हवेच्या शांत पट्ट्याजवळ येऊन मिळतात। या वाऱ्यांना पूर्वीय वारे असं म्हणतात। दोन्ही गोलार्धात मध्य अक्षावर जास्त दाबाच्या पट्ट्याकडून 60 अंश अक्षवृत्ताच्या जवळजवळ असलेल्या हवेच्या कमी दाबाच्या पट्ट्याकडे वारे वाहतात। पृथ्वीच्या परिवलनामुळे होऊन त्याची मूळ दिशा बदलते। दक्षिण गोलार्धात हे वारे वायव्येकडून आग्नेयेकडे, तर उत्तर गोलार्धात नैऋत्येकडून ईशान्येकडे वाहतात। या वाऱ्यांना पश्चिमी वारे असं म्हणतात। दोन्ही गोलार्धात ध्रुवीय जास्त दाबाच्या पट्ट्याकडून उपध्रुवीय म्हणजेच 55 अंश ते 65 अंश कमी दाबाच्या पट्ट्याकडे जे वारे वाहतात त्यांना ध्रुवीय वारे असं म्हणतात। या वाऱ्याच्या दिशा सर्वसाधारणपणे पूर्वेकडून पश्चिमेकडे असतात।
आता मग स्थानिक वारे कशाला म्हणायचं, तर स्थानिक वारे हे काही वारे कमी कालावधीसाठी आणि विशिष्ट प्रदेशात निर्माण होतात, त्यामुळे तुलनेने मर्यादित क्षेत्रात वाहतात. हे स्थानिक वारे असतात. हे वारे ज्या प्रदेशात असतात तेथील हवावर त्याचा परिणाम झालेला दिसून येतो. हे वारे निरनिराळ्या प्रदेशात वेगवेगळ्या नावाने ओळखले जातात. आता या पेजवर माहीत आहे का तुम्हाला, या सत्रामध्ये दक्षिण गोलार्धात वारे अतिशय वेगाने वाहतात. दक्षिण गोलार्धात जलभाग जास्त आहे. या गोलार्धात भूपृष्ठाच्या उंच सकलपणा अडथळा नाही. कोणत्याही प्रकारे नियंत्रण नसल्यामुळे दक्षिण गोलार्धात वारे अत्यंत उत्तर गोलार्धापेक्षा जास्त वेगाने वाहतात. त्यांचे स्वरूप 40° दक्षिण अक्षवृत्तापलीकडे हे वारे अतिशय वेगाने वाहतात. या भागात वाऱ्यांना गरजणारे 40 असं म्हणतात. 50 दक्षिण अंशाच्या भागात हे वारे वादळाच्या वेगाने वाहतात. या वाऱ्यांना खवळलेले 50 म्हणून ओळखतात. आणि 60° दक्षिण अक्षाभोवती वारे वादळाच्या वेगाबरोबरच प्रचंड आवाजाने वाहतात. त्यांना किंचाळणारे 60 म्हणतात. उत्तर गोलार्धात 40, 50 आणि 60° भागात वाहणारे स्वरूप असे आढळत नाही. यानंतर पर्वतीय वारे. तर पर्वतीय वारे हे रात्री पर्वत शिखर लवकर थंड होते आणि दरीचा भाग तुलनेने उष्ण असतो, त्यामुळे पर्वतावर हवेचा दाब जास्त असतो. पर्वताकडून दरीकडे थंड वारे वाहतात आणि दरीकडून उष्ण व हलकी हवा वर ढकलली जाते, त्यामुळे थंड हवा दरीकडे वेगाने खाली येते. पर्वतीय वारे सूर्यास्तानंतर वाहतात. तर याच पेजवर माहीत आहे का तुम्हाला, या सत्रामध्ये विषुववृत्ताच्या उत्तर व दक्षिण सुमारे 5° अक्षवृत्तापर्यंत वर्षभरात बराच काळ हा शांत असल्याने तेथे वारे वाहत नाहीत, म्हणून या पट्ट्याला विषुववृत्तीय शांत पट्टा किंवा डोल्ड्रम्स असे म्हणतात. कर्क व मकरवृत्ताच्या 25 ते 30° उत्तर व दक्षिण अक्षवृत्ताच्या जास्त दाबाच्या पट्ट्या असतो. हा पट्टा शांत पट्टा आहे. याला अश्व अक्षांश असे म्हणतात, म्हणजेच हॉर्स लॅटिट्यूड. यानंतर जमीन जास्त घनतेच्या पदार्थाने बनलेली असते. जमीन स्थिर व अपारदर्शक असते, त्यामुळे उष्णतेचे वहन जलद गतीने व जास्त प्रमाणात होते, म्हणून जमीन अधिक लवकर तापते. त्यामुळे पाण्याची घनता कमी असते. पाणी अस्थिर व पारदर्शक असते, त्यामुळे पाणी लवकर तापत नाही. परिणामी जमीन व सागरी भागातील हवेच्या दाबाचा फरक पडतो. दिवसा समुद्राच्या पाण्यापेक्षा किनारी भागातील जमीन लवकर व जास्त प्रमाणात तापते. तेथील हवाही जास्त तापते व हवेचा दाब कमी होतो. समुद्राचे पाणी उशिरा तापते, त्यामुळे समुद्रावरही हवा कमी तापते व हवेचा दाब जास्त असतो. दिवसा समुद्राकडून जमिनीकडे वाहणारे वारे हे सागरी किंवा खारे वारे होत आणि रात्री समुद्रापेक्षा जमीन लवकर थंड होते, तेव्हा हवेचा दाब जास्त असतो. तेव्हा भूमीय वारे म्हणजे मतलई वारे हे जमिनीकडून समुद्राकडे वाहतात. त्यांना मतलई वारे असं म्हणतात. याचं एक सुंदर चित्र या पुस्तकात आपल्याला खारे आणि मतलई वारे समजून सांगण्यासाठी दिलेलं आहे. याशिवाय वेगवेगळ्या प्रदेशात विशिष्ट परिस्थितीत वारे वाहतात. हे वारे सुद्धा स्थानिक वारे म्हणून ओळखले जातात. उदाहरणार्थ फॉन, चिनूक, बोरा, लू इत्यादी. यानंतर जगातील प्रमुख स्थानिक वारे. आता लू हे उष्ण व कोरडे वारे राहतात आणि हे उत्तर भारतातील मैदानी प्रदेशात उन्हाळ्यात बहुधा दुपारी वाहतात. हे वारे थरच्या वाळवंटी प्रदेशाकडून येतात. त्यानंतर सिमून. आता हे उष्ण आणि कोरडे वारे आहेत, पण हे विनाशकारी आहेत. सहारा आणि अरेबियन वाळवंटातून अतिशय वेगाने वाहतात. हे वारे शक्तिशाली असल्याने विध्वंसक
असतात. चिनूक. आता चिनूक हे वारे उबदार आणि कोरडे असते. उत्तर अमेरिकेतील रॉकी पर्वताच्या पूर्व उतारावर खाली वाहतात. परिणामी तेथील बर्फ वितळतो, त्यामुळे दरीमधील तापमान वाढत जाते. आता मिस्ट्रल. मिस्ट्रल हे थंड आणि कोरडे वारे आहे. हे स्पेन आणि फ्रान्स आणि भूमध्य सागराच्या किनारलगतच्या प्रदेशात वाहतात. हे वारे अल्प्स पर्वताहून येतात. या थंड वाऱ्यामुळे किनाऱ्यालगतच्या तापमानात घट होते. आता बोरा. आता बोरा हे वारे थंड आणि कोरडे आहेत. अल्प्स पर्वताच्या उताराहून इटली देशाच्या किनाऱ्याकडे हे वारे वाहतात. पाम्पेरा. पाम्पेरा हे थंड आणि कोरडे वारे आहेत. दक्षिण अमेरिकेतील पंपास गवताळ प्रदेशात वाहतात. आणि फॉन. आता फॉन हे वारे उष्ण आणि कोरडे असतात. अल्प्स पर्वताच्या उत्तर भागात हे वाहतात. आता वाऱ्याचा आणखीन एक भाग व्हिडिओचा होईल, कारण हे वारे खूप विस्तृत आणि व्यवस्थितरित्या या भूगोलाच्या पुस्तकात मांडलेले आहे.